नोटीसमध्ये 1 सप्टेंबरपासून आम्हाला वाढ सांगितली ₹1 घरगुती ग्राहकांसाठी आणि औद्योगिक आणि व्यापारी लोकांना ₹2.75 वाढ आहे. म्हणजे आता ऑलरेडी पहिले त्यांचं तुम्हाला किती बिल ₹22.50 यायचे? होतं ते ₹25 होणार म्हणजे आणि आता आमचं पर्यंत ₹8.25 रेट होता तो ₹9.50. आता ही वाढ करायला हरकत नाही, नाही बोलत तुम्ही. आमच्या लोक हरकत नाही ₹1 वाढ, पण तुम्ही रेग्युलर पाणी आम्हाला दिलं पाहिजे ना. आम्ही MIDCचे ग्राहक होतो आणि आम्हाला रेग्युलर म्हणजे कसं कमी दाबाने पारवठा पडतोय, शुक्रवारी पाणी गेलं का ते 2 दिवस पुढे येतच नाही पाणी. असं आमच्या इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे सर्वांचं की पाणी आता धरणामध्ये पण पाणी पाऊस भरपूर पडतोय, इथे पाण्याचं शॉर्टेज काय आहे? महत्वाचं पाणी आणि वीज आहे आम्हाला महत्वाचं आहे आणि त्यापैकी पाणी जर मिळत नसेल रेग्युलर तर ही वाढ नुसती तुम्ही करून काय उपयोग आहे? तुमचे वाड्याच्या चोऱ्या होत आहेत, तुमच्या पाईपलाईन फुटत आहेत, याच्यावर काहीतरी उपाययोजना करा ना. 15% गळती आहे, एकूण माहिती अधिकारी तुम्हाला उत्तर दिलं. मग ह्या सुधारणा करण्याऐवजी तुम्ही फक्त वाढ करत चाललात, हे चांगलं नाहीये. त्यामुळे आमचा हा विरोध राहणार आहे आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनात हा आम्ही इश्यू घेणार आहोत. पाण्याचं मीटर आहे ना त्याला युनिट पडतो 1000 काहीतरी हा MIDC म्हणजे आता त्या जुन्या पाईपलाईन झाल्यात आणि काही त्याच्यावर अनियंत्रित लाईन घेतल्यामुळे त्याच्यावर लोड येतो आणि त्या फुटतात. काही लोक बिल भरतच नाहीत MIDC. किती बिल यायचे? एवढी थकबाकी आहे MIDCकडे आणि त्याचा सर्व भूर्दंड आमच्या बिल भरणाऱ्या सामान्य नागरिकावर पडतो. म्हणून आमचा त्याला विरोध आहे आणि हे राजकारणी किंवा